मित्रांनो, शीतपित्ताचा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर याची कारणे कोणती असतात आणि यावर काय उपाय केले पाहिजेत ते आपण पाहणार आहोत. शीतपित्ताला सामान्य भाषेत अंगावर पित्त उठणे या नावाने ओळखले जाते. गांधील माशी चावल्याप्रमाणे लालसर रंगाचे फोड येणे, प्रचंड खाज येणे, दाह होणे अशा प्रकारचा त्रास यामध्ये होतो. जास्त प्रमाणात तिखट पदार्थांचे सेवन, अति गरम पदार्थ खाणे, अति थंड पदार्थ खाणे, आंबट पदार्थ किंवा आंबवलेल्या पदार्थापासून बनवलेले पदार्थ वारंवार खाणे, बेकरीचे पदार्थ, मांसाहार करणे किंवा विरुद्ध आहार केल्याने देखील शीतपित्ताचा त्रास हा वाढत जातो. सतत चिंता करणे, एकाच विषयावर सतत विचार करणे, रात्रीचे जागरण यांसारख्या कारणांनी देखील शरीरातील पित्तदोष वाढतो. त्याचबरोबर पुढे जाऊन वात आणि कफदोष देखील वाढतो आणि परिणामी अंगावर पित्त उठण्याची समस्या उत्पन्न होते. शीतपित्ताचा त्रास लहान मुले आणि महिलांना मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. थंड पाणी, थंड हवामानात किंवा थंड पदार्थांच्या संपर्कात आल्याने देखील अंगावर शीतपित्त उठते. अशावेळी प्रभावित त्वचेवर तुळशीच्या पानांचा रस लावला तरी देखील अचानक आलेल्या शीतपित्ताच्या गांध्या कमी होऊन जातात. शीतपित्त झाल्यानंतर खाण्याच्या सोड्याचे पाणी प्रभावित त्वचेवर लावल्याने देखील फायदा होतो. कोथिंबिरीचा रस किंवा तुमच्या आसपास झेंडूचे झाड असेल तर त्याच्या पानांचा रस त्वचेवर लावल्याने देखील हा त्रास कमी होतो. शीतपित्तासाठी दूर्वांचा रस म्हणजेच हरळींच्या पानांचा 3-3 चमचे रस सकाळ संध्याकाळ सलग 3 ते 4 दिवस घ्यावा, म्हणजे वारंवार होणारे शीतपित्त कमी होते. मूठभर मनुके सकाळ संध्याकाळ खावेत, यामुळे देखील पित्तदोषाचे शमन होते. शीतपित्तासाठी पथ्य पाळताना आहारात मुगाचे वरण, मऊसर भात, गाईचे साजूक तूप, चपाती, देशी गाईचे दूध घ्यावे. तसेच दोडका, भोपळा, पडवळ, घोसाळे, कारले यांसारख्या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा. जेवणाच्या वेळा पाळाव्यात. अति जागरण टाळावे. जास्त आंबट पदार्थ आहारातून पूर्णपणे वर्ज्य करावेत. आहारात आमसुलाच्या चटणीचा अवश्य समावेश करावा. बाहेरचे जेवण, फास्ट फूड, जंक फूड, पॅकेज फूड काही दिवस बंद करावे. मित्रांनो, याप्रमाणे तुम्ही काळजी घेतली, पथ्य पाळली तर तुमच्या शीतपित्ताचा त्रास हमखास कमी होऊन जाईल. माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.